तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं, तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याचा सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो, हीच देवाकडे प्रार्थना आहे। माननीय श्री धर्मेंद्र गणपत मोरे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा। शुभेच्छुक ॲडव्होकेट माननीय श्री कैलास गणपत मोरे आणि श्री जगदीश हरिश्चंद्र दगडे, महाराष्ट्र माझा संपादक। महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि कर्जत नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि बायोगॅस प्रकल्पाची मुख्याधिकारी यांच्याकडून पाहणी। कर्जत नगर परिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला केंद्र सरकारने सन्मानित केले आहे, मात्र मागील काही दिवस हा प्रकल्प तेथून हटवण्यात यावा अशी मागणी करिता स्थानिकांनी नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढला होता। त्यावेळी मोर्चेकऱ्यांनी सामोरे जाताना मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील त्रुटी दूर करण्यात येतील असे आश्वासन दिले होते। त्यानुसार मुख्याधिकारी यांनी पळसदरी रस्त्याच्या बाजूला असलेल्या प्रकल्पाला तसेच शहरातील गुलमोहर विश्रामगृहाच्या समोर असलेल्या बायोगॅस प्रकल्प यास भेट दिली आणि जनतेच्या प्रश्नावर आधारित वर्गाला सूचना दिल्या। कर्जत शहराला भूषण ठरलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प त्या भागातून हलवण्यात यावा या मागणीसाठी कर्जत शहरातील भिसेगाव, गुंडगे या रहिवासी भागातील नागरिक तसेच पळसदरी ग्रामपंचायत मधील नांगुर्ले गावातील ग्रामस्थांनी कर्जत नगर परिषदेवर घनकचरा प्रकल्प हटाव या बॅनरसाठी मोर्चा काढला। त्यावेळी कर्जत शहरातील नागरिकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा बनलेला होता। त्यावेळी मुख्याधिकारी गारवे यांनी आपल्या मागण्या लक्षात घेऊन 8 दिवसांच्या आत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथील तुटलेली भिंत, वाहणारे सांडपाणी आणि सुटणारी दुर्गंधी यावर कार्यवाही केली जाईल, तसेच त्या ठिकाणी बंद असलेल्या मशिनरी तसेच बायोगॅस प्रकल्प हे 15 दिवसांच्या आत कार्यान्वित केले जातील असे आश्वासन दिले। त्यानुसार पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी आपल्या अधिकारी वर्गासह घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि बायोगॅस प्रकल्प येथे भेट देखील सर्व परिस्थितीची माहिती घेतली। त्यावेळी पालिकेचे आरोग्य निरीक्षक सुदाम म्हसे, स्थानिक नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख लक्ष्मण माने, विद्युत विभागाचे प्रमुख सुनील लाड हे सोबत होते। बायोगॅस प्रकल्पमध्ये 2021 मध्ये आलेल्या महापुराच्या वेळी उल्हास नदीचे पाणी घुसले होते आणि त्यावेळी तेथील डोममध्ये बिघाड झाल्याने गॅस निर्मित बंद आहे, तर येणाऱ्या 2 टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया सुरू असल्याने हा पूर्ण प्रकल्प 100% सुरू राहण्यासाठी हा प्रकल्प उभारून देणारी संबंधित यंत्रणेला बोलावून दुरुस्तीचे नवीन अंदाजपत्रक बनवण्याचे निर्देश यावेळी दिले। त्याचवेळी आगामी अनेक वर्षात महापुराचा धोका निर्माण झाला तरी बायो प्रकल्पाला कोणताही धोका निर्माण होणार नाही अशी रचना दुरुस्तीच्या कामात करण्याचे निर्देश देण्यात आले। त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे भेट असता कर्जत शहरातून येणाऱ्या कचरा घंटागाडीमधून खरेच वर्गीकरण करून येतो काय याची पाहणी मुख्याधिकारी यांनी यावेळी केली। त्यानंतर खत निर्मिती प्रकल्पाची पाहणी केली आणि येथे साचलेला कचरा शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश अधिकारी वर्गाला दिले। मैला साठवण टाक्या, प्लास्टिक कृष्णपासून पेवर यांची पाहणी मुख्याधिकारी गारवे यांनी केली। त्याच वेळी प्रकल्पातील दूषित पाणी कोणत्या शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे याची देखील पाहणी केली। यावेळी कचऱ्याचे ढीग यात प्लास्टिक नसल्याचे पाहून कर्मचारी वर्गाला कामाचे कौतुक केले। वैभव गारगे मुख्याधिकारी, स्थानिक नागरिकांना पूर्वीसारखे दुर्गंधी नसलेला कचरा डेपो पाहायचा असून त्यासाठी पालिकेकडून कामाच्या जबाबदारी वाटून देण्यात आल्या आहेत। निर्धारित वेळेत सर्व प्रकल्पामधील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल। त्याचवेळी दूषित दुर्गंधी पसरू नये यासाठी तात्काळ कार्यवाही केली जात आहे। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत।
मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.